माय यूट्यूब चॅनल. आजचा हा व्हिडिओ आहे, हा एक अनबॉक्सिंग व्हिडिओ आहे. मी कालच डायसन कोराल हे माझं हेअर स्ट्रेटनिंग मशीन नवीन विकत घेतलेलं आहे आणि त्याचा हा अनबॉक्सिंग व्हिडिओ आहे. तर चला बघूया. आय एम सुपर एक्साइटेड. मी खूप महिन्यांपासून विचार करत होते की मला डायसन विकत घ्यायचं आहे. माझ्याकडे डायसन एअर रॅप ऑलरेडी आहे आणि हे त्यांचं स्ट्रेटनिंग मशीन आहे डायसन कोराल. तर ते मी विकत घेतलं आहे. सो आता आपण हे ओपन करूयात आणि बघूयात काय आहे, कसं आहे. आय एम सुपर एक्साइटेड. लेट्स स्टार्ट. त्याचं पॅकिंग खूप जबरदस्त आहे. म्हणजे सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांनी पूर्ण वरती हे सगळं, त्यानंतर हा एक प्रॉपर बॉक्स, ब्युटिफुल पॅकिंग केलं त्यांनी. त्याचा एक ट्रॅव्हल पाऊच आहे. इतका मस्त सुंदर पाऊच आहे, पूर्ण वेल्वेटवाला आहे. दॅट्स माय डायसन. हा त्याचा ट्रॅव्हल पाऊच, डायसनची मशीन. याला एक स्टिकर लावलेला आहे त्यांनी. सगळे सेफ्टी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत इथे. आधी बॉक्समध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवते, त्यानंतर आपण याला स्विच ऑन करूया. तर या पॅकेटमध्ये त्यांनी ह्याला एअरप्लेन मोडमध्ये कसं टाकायचं वगैरे यासाठी त्यांनी एक इन्स्ट्रक्शनचं कार्ड दिलेलं आहे. सो याच्यात एअरप्लेन मोड आहे. सो वेन यू आर ट्रॅव्हलिंग तुम्ही तुमच्या हँडबॅगमध्ये घेऊन जाऊ शकता आणि याला एअरप्लेन मोडमध्ये टाकू शकता. याच्या खाली चार्जर दिलेला आहे त्याचा. हा त्याचा मॅग्नेटिक चार्जर आहे. मला फक्त याबद्दलच ह्याची गोष्ट आवडत नाही ना, त्याचा चार्जर हा खूप मोठा, म्हणजे एखादा लॅपटॉपचा चार्जर असतो तसा हा चार्जर आहे याचा. आणि हा मॅग्नेटिक चार्जर असतो. इथे येऊन इथे डायरेक्ट मॅग्नेटिक चार्ज करू शकता. डायसन हा विथ कॉर्ड आणि कॉर्डलेस दोन्ही पद्धतीने हेअर स्ट्रेटनिंग मशीन हे वापरता येतं. आणि याच्याच मध्ये याचा हा एक चार्जिंग डॉक किंवा स्टँड असं म्हटलं तरी चालेल, तो एक आलेला आहे.
सो हा त्याचा एक मस्त छान असा कॉम्पॅक्ट डायसनचा स्टँड आहे. सो आता मी हे सगळं तुम्हाला लावून दाखवते. ह्याच्यामध्ये इथे याचा चार्जर पण असतो. सो तुम्हाला हा असा ठेवता येतो. मी आता तुम्हाला ऑन करून दाखवते. इथे याचं बटन आहे. या बटनने तुम्ही याला ओपन करायचं. तुमचा हा डायसन ओपन झाला. त्यानंतर इथे पॉवर ऑन ऑफचा स्विच आहे आणि प्लस मायनस हीट सेटिंगचा आहे. तुम्ही आता ऑन केलेला आहे. आता एअरप्लेन मोडमध्ये आहे. इथे तुम्हाला दिसत असेल इथे एअरप्लेन मोडचं सेटिंग आहे. सो तुम्ही एअरप्लेन मोडला टाकू शकता आणि ते ग्रीन ह्याच्यात नॉर्मल मोडला टाकू शकता. सो मी ग्रीन मोडला टाकलं आहे आणि त्याला मी ऑन करते. सो तुम्हाला दिसेल बॅटरीचं हे दाखवत आहे आणि त्यानंतर हीट सेटिंग दाखवत आहे. ते तर मला जितकं हवं तितकं मी हीट सेटिंग करू शकते. 210 डिग्रीपर्यंत हे जाईल. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की हे विथ कॉर्ड पण वापरता येतं आणि याला चार्ज करून तुम्ही कॉर्डलेस पण वापरू शकता. तर तुम्ही याला कुठेही घेऊन जाऊ शकता तुमच्याबरोबर आणि कॉर्डलेस स्ट्रेटनिंग मशीन म्हणून पण वापरू शकता. सो हे गरम होतं आहे. सो गरम झाल्यानंतर इकडे एक असा टिक मार्क आलेला आहे, म्हणजे गरम झालेला आहे आणि तुम्ही वापरू शकता. सो मी फक्त जरा थोडंसं करून बघते. मला ताबडतोब डिफरन्स दिसत असेल. हे माझे बेबी हेअर आहे आणि हे मी तरीही नाही, मी हे आत्ता लोएस्ट हीटवरती ठेवलेलं आहे आणि जस्ट ट्राय करण्यासाठी म्हणून मी थोडंसं केलेलं आहे. बट दिस इज व्हेरी गुड. दिस इज अमेझिंग. मी याला आता ॲक्च्युली चांगलं पूर्ण यूज करणार, हेअर स्ट्रेटनिंग करून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. तुमचं झालं की याला स्विच ऑफ करा. स्विच ऑफ करून बंद करून लॉक आणि मग तुम्ही तुमच्या ट्रॅव्हल केसमध्ये याला घेऊन जाऊ शकता. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये. पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे सेफ, टेक केअर.